स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण गणेश चतुर्थी विशेष गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी अगदी उपलब्ध साहित्यामध्ये ओल्या नारळाचे छोटे छोटे लाडू घरातील उपलब्ध साहित्यात झटकीपट कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात। इथे मी ओला नारळ पाठीमागचं साल वगैरे काढून हे असं बारीक मिक्सरवरती करून घेतलेला आहे। पाहू शकताय तुम्ही एकदम असा बारीक केलेला आहे। आणि 2 वाट्या नारळाचा चव घेतलेला आहे। तर इथे पाऊण वाटी मी साखर घेतलेली आहे। तूप अगदी 1 चमचाभर आपल्याला लागेल आणि विलायचीची पूड आहे। आणि इथे ही घरचीच अशी मलई 2 दिवसाची मी ठेवलेली होती ती घेतलेली आहे। अगदी मोजकच साहित्य आहे आणि आपला पदार्थ तर एकदम खूप छान असा बनून तयार होणार आहे। इथे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये आपण हा छोटा चमचा भरून तूप घेतलेला आहे ते घालून घ्यायचं आहे। ते व्यवस्थित आपण सगळीकडे असं पसरवून घ्यायचं आहे। आणखीन थोडंसं मी तूप घालून घेणार आहे। आता त्यामध्ये गॅस बारीक करायचा आहे। त्यामध्ये आपण हे नारळ आहे तो घालून घ्यायचा आहे। 1 वाटी आणि ही दुसरी वाटी, हे 2 वाटी नारळ घातलेला आहे। आता आपण हे तुपावरती बारीक गॅसवरती छान असं आपण ओला नारळ आपला परतून घ्यायचा आहे। मंद एकदम बारीक गॅसवरती छान असं हे परतून घेऊयात आपण। जास्त साहित्य वगैरे लागत नाही, काय नाही आणि एकदम छान असं बनून तयार होतात। आता आपण हे तुपावरती छान असं परतून घेऊयात। साधारणतः 1 ते 2 मिनिट आपण हे परतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये ही मलई घालून घ्यायची आहे। आणि ती देखील यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात। मिल्क पावडर वगैरे वापरण्याची गरज नाही। प्रत्येकाकडे मिल्क पावडर घरामध्ये उपलब्ध असते असं नाही। तर त्यासाठी आपण घरात दुधावरची साय तर सगळ्यांकडेच अगदी असते। आता आपण तीच मलई घालून यामध्ये छान असे आपण गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी लाडू बनवायचे आहेत। आता गरज वाटली तर अगदी थोडंसं आपण यामध्ये दूध घालूयात। अगदी पाव वाटी मी यामध्ये दूध घातलेलं आहे। आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि परतूयात आपण हे। अगदी उपलब्ध साहित्यामध्येच आपलं हे लाडू छान असे बनवून तयार होतात। 2 ते 3 मिनिट अजून छान आपण हे दुधामध्ये आणि मलईमध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। हे पहा आपले मिश्रण छान असे परतून होत आलेले आहे। आता आपण त्यामध्ये ही पाऊण वाटी साखर घेतलेली आहे ती आपण घालून घेऊयात। इथे मी 2 वाटी नारळाचा चव घेतला होता, त्यासाठी मी इथे पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। जास्त गोड हवा असेल तर तुम्ही 1 वाटी गच्च भरून देखील साखर घेऊ शकता इथे। आता ही साखर देखील आपण यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। आणि पुन्हा हे मिश्रण आता साखर टाकल्यानंतर थोडंसं पातळ होणार आहे। तर आपण ते पूर्ण साखर वितळेपर्यंत थोडंसं घट्टसर असं मिश्रण बनवून तयार करून घेऊयात। हे पहा आपली साखर पूर्ण अशी मेल्ट झाली आहे। मिश्रण आता पातळ झालेलं आहे। आपण ते बारीक गॅसवरती छान असं एकसारखं घट्ट असा गोळा बनवून तयार करून घेऊयात। हे पहा आपले मिश्रण छान असे तयार झालेले आहे, पाहू शकता इथे तुम्ही। आता आपण गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केला आहे मी। आणि इथे अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे ती आपण इथे यामध्ये घालून घ्यायची आहे। वेलची पावडर देखील आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहे। आणि थोडंसं हे मिश्रण हलकंसं थंड होऊ देऊयात आणि मग आपण याचे लाडू करायला घेऊयात। हे पहा आपले मिश्रण अगदी थंड झालेले आहे। आता आपण आपल्याला हवे त्या साईजचे छोटे किंवा मोठे असे आपण लाडू बनवून घ्यायचे आहेत बाप्पांच्या प्रसादासाठी। इथे तुम्हाला फूड कलर वापरायचा असेल तर त्याचा देखील इथे तुम्ही वापर करू शकताय। इथे मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध साहित्यामध्ये दाखवलेले आहेत। हे पहा आपला लाडू छान असा बनवून तयार झालेला आहे। याच मिश्रणाचे तुम्ही खोबऱ्याची वडी देखील बनवू शकताय, पण मी आज वडी न बनवता लाडूचा प्रसाद दाखवणार आहे। हे पहा या पद्धतीने सर्व लाडू आपण एकसारखे असे छोटे छोटे बाप्पांसाठी करून घ्यायचे आहेत। हे पहा इथे आपले सर्व लाडू बनवून असे तयार झालेले आहेत। अगदी छोटे छोटे मी बनवलेले आहेत। तेवढ्या मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये साधारणतः बरोबर 18 लाडू बनवून तयार झालेले आहेत।
रेसिपी ही अगदी नेहमीप्रमाणे साधी, सोपी आणि घरातील उपलब्ध साहित्यामध्येच दाखवलेली आहे. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती अजूनही नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.